फलनिर्देश ढोपळ अनुमान नाही. पशुसंग्रही ज्याचं मस्तक गोल असते तो मनुष्य, गाय, म्हैस वगैरे पशूंचा संग्रह असतो. राजसुखयोग ज्याचे मस्तक वरचा भाग मोठे व छत्राकार असते तो मनुष्य राजा होतो अथवा राजसम सुखभोग तरी असतो. मातृपितृ विहीनता ज्याचे मस्तक चपटे असते तो मनुष्य मातृपितृ विहीन असतो. भटक्या ज्याचे मस्तक कुंभकृत असते तो मनुष्य भटकटणारा असतो. पापकर्मी मनुष्य ज्याचे मस्तक दुर्भंग असो तो मनुष्य पापकर्मी मनुष्य ज्याचे मस्तक दुभंग द्विशीर्षम असते तो मनुष्य पापकर्मी करतो असतो. ज्याचे मस्तक खाली दबलेले असते तो मनुष्य शुभ लक्षणे समजावा, परंतु तेच फार दबलेले असेल तर अशुभ दुःखदक असे समजतात. व्याभिचार योग स्त्रियांचे मस्तक लांबट शिरायुक्त असेल तो त्यास लोक व्याभिचारिणी समजतात. तेच अति लांबट व रुंद असेल तर त्यास वैधव्य येते. अशा स्त्रिया प्राय व्याभिचार प्रवृत्तीच्या असतात. तीव्र बुद्धी ज्यांचे कपाळ भरीव रुंद उंच असते तो मनुष्य विशेषतः तीव्र बुद्धीचा असतो. अप्रबुद्धी अथवा मूर्ख तथापि अति सर्वत्र वर्जयते या न्यायाने अतिरुंद उंच ललाट ज्यांचे असे तो मनुष्य अप्रबुद्धा येते व खरोखरच मूर्ख असतो. दोन्ही बाजूस दोन्ही कोपऱ्यावर दोन टेंगळा असल्यासारखे ज्याचे कपाळ असते तो मूर्ख असतो. त्याची अति शहाणा असतो. अति उभट अथवा अतिरुंद लाट ज्याचे असेल तो मनुष्य मूर्ख असतो. सुबुद्धी लक्षणा ज्याचे कपाळ वरून डोक्याच्या बाजूने पुढे आलेले असते व ज्याच्या ललाटावर रेषा बिलकुल धुळेगोचर होत नसतील म्हणजे क्रोधवश असतातच तेवढ्या रेषा विकारांचा प्रसंग येतो. मनुष्य सुबुद्धी असतो. पुरुष श्रेष्ठ लक्षण ज्यांचे ललाट नासिकेच्या लांबी इतकी उंच व ज्याच्या दुपटीने रुंद असून कानचाफे चांगले भरीव असतील व हसताना दोन्ही भुवयांमध्ये उभ्या रेषा असतील तो मनुष्य पुरुष श्रेष्ठ समजला जातो. त्यातील दीन भुकट्याश्मय नीळ शरीर एखाद्या बुंदू समान मध्यवर्ती दिस असेल तो शुभ समजावा. लक्ष्मीपती योग ज्यांचे कपाळ अर्धचंद्राकार असते तो मनुष्य लक्ष्मीपती होतो. शिंपीसारखे रुंद कपाळ आश्चर्यपद प्राप्ती दर्शन करत असते. अर्धमृत ज्यांचे कपाळावरील नसा शिरा दिसत असतील तो मनुष्य अधर्मी असतो. भाग्यवान व सुलक्षणी ललाट उंच व त्यातील शिरा स्वस्तिकार दिसत असतील तो मनुष्य पुरुष भाग्यवान असून सुलक्षणी असतो. पापकर्मरत व बंधन योग दबलेले व खाली उतरलेले ललाट मनुष्याच्या बंधन योग कारावासाचा योग सुचवतो. शिवाय अशा माणसास पापकर्मातही असतो. कृपाणतः लहान कपाळाचा मनुष्य बहुतेक करून विशेष कृपाण असतो. ललाट रेषेचा विचार मागे अविचारामध्ये आला आहे तो पाहावा म्हणजे जास्त विवेचन बुद्धीचे विचार करण्यास सोयीचे होईल. तीव्र बुद्धी लक्षण ललाटावरील सर्वात वरची केसाजवळची रेषा अखंड व उत्तम असता मनुष्य बुद्धिमान असतो. इमानदार लोभी मनुष्य लक्षणे इमानदार व लोभी मनुष्याची लक्षणे हीच रेषा वाकडी व खंडित असेल तर मनुष्य लोभी असतो. ज्याच्या खालची दुसरी रेषा अखंड उत्तम निर्दोष असता मनुष्य इमानदार व जहागीरदार असतो. भोगी मनुष्य लक्षण हीच रेषा अनुत्तम असेल तो मनुष्य भोगी असतो. सैनिक लक्षण शिवाय त्याच्याही खालच्या तिसरी रेषा अखंड सुंदर व निर्दोष असेल तर मनुष्य सैनिक होतो. भांडखोर मनुष्य लक्षण तीच अखंडित असेल तर भांडखोर होतो. सिंहदशा त्याच्याही खालची उजव्या भ्रुकुटीवर रेषा उत्तम असता मनुष्य लोभी धनवान होतो. देश पर्यटन करणारा ज्याच्यासमोर डाव्या भुकटीची रेषा जर उत्तम असेल तर मनुष्य देशपर्यटन करणारा असतो तो. मित्यभाषी ज्याची खंडित अथवा मितभाषा दोन्ही भ्रुकुटावर रेषा उत्तम असतात सर्वात प्रिय असतो
ती उत्तम असेल तर मनुष्य दुःखी होतो. अनुत्तम असेल तर सौख्य आणि अल्पयुक्त भुवया उंच ओठावदार असतोय तेव्हा मनुष्य अल्पायुही असतो. त्याचा रुंद व उंच भुवया असतील तर मनुष्य सुखी असतो. दरिद्र असणे द्वितीय चंद्रोकोलाप्रमाणे भुवया असतील तर मनुष्य धनवान होतो. त्याचा खंडित भुवया असतील तर मनुष्य दरिद्री होतो. भुवयांवर द्वेष पुरुष दोन्ही भुवया परस्परात लागून असतील तर मनुष्य कामी व द्वेषी असतो. बुद्धवतेचे लक्षण डोळ्यांच्या जवळ असलेला भुवया मनुष्य बुद्धवतेच्या दर्शक असतो.